अशा पद्धतीचे हे रिटर्न गिफ्ट घेतलेले आहेत. हे बघा. तर आर्याला ना हे आवडले मैत्रिणीसाठी. अरे हे जरा ऑन करून दाखव ना. ह्याला लॅम्प आहे, पेन स्टँड आहे आणि इथे शॉर्पनर आहे. हे छान आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे. मैत्रिणींना त्याचा हेड बघा केवढा आला. जसा आपण कॅमेरा हलवू ना तसा तो आपल्याकडे बघतो बघा. मस्त जबरदस्त हेड आलाय त्याला बघा. हे भाई सफरचंद अशा पद्धतीने मार्केटमध्ये विकायला ठेवले बघा. बघूनच किती छान वाटते. दुकान सजवण्याची पद्धत बघा त्यांची. एवढं छान त्यांनी दुकान लावलंय ना. हे प्लम आहे ना. हे गावी आपलं जे रातंबे असतात ना त्या पद्धतीचे फळ आहे प्लम. नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आम्ही चाललेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटला. आणि क्रॉफर्ड मार्केटला कशासाठी तर सोमवारी आहे आमच्या आर्याचा वाढदिवस आणि आर्याच्या वाढदिवसानिमित्त तिला काही खरेदी करायची आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही चाललेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटला. मैत्रिणींना तिच्या गिफ्ट द्यायचे आहेत, रिटर्न गिफ्ट, आणि आर्यासाठी सुद्धा गिफ्ट घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण चाललो आहे क्रॉफर्ड मार्केटला. तर आता आपण निघालो आहे. मोर्यासुद्धा मागे लागला होता पण मोर्याला काही नेत नाही आहे. तर तो बसला आहे घरी, रडतो आहे. पण आता आपण निघूयात. आणि आज बऱ्यापैकी बघा इथे ऊन पण मस्तपैकी पडलेलं आहे. आज पाऊस नाही, काय नाही. तर चला आता पटकन जाऊ आपण क्रॉफर्ड मार्केटला. तर तुम्हाला क्रॉफर्ड मार्केटची खरेदी दाखवतो. चला. आपण निघालो होतो क्रॉफर्ड मार्केटला आणि इथे आपले सबस्क्रायबर भेटलेत. काय नाव तुझं? अमोल भोसले. अमोल भोसले. तर आपला मित्र इथे भेटला आहे, अमोल भोसले. तर धन्यवाद. आपले व्हिडिओ बघतो ना? येस येस, सगळे व्हिडिओ बघतो. लाईक करा माझ्या भावाला. थँक्यू बाबा. चल ओके. चल, थँक्यू. तर चला मंडळी, आता आपण निघूया क्रॉफर्ड मार्केटला. चला तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत वरळी नाक्याला, पाहू शकते. आणि इथून आता आपण सरळ निघणार आहोत क्रॉफर्ड मार्केटला. आज ऊन बघा किती. जुलै महिना सुरू आहे आणि बऱ्यापैकी ऊन पडले मुंबईमध्ये बऱ्याच दिवसांनी. तर चला आता आपण जाऊया क्रॉफर्ड मार्केटला. आत्ता वाजलेले आहेत 11:30 आणि आता बऱ्यापैकी दुकानं वगैरे सगळी सुरू झाली असतील. मार्केटला आता आपण पोहोचू आणि आर्याच्या वाढदिवसासाठी लागणारे आपण सगळे साहित्य जे काय ते आता आपण खरेदी करू. चला आता आपण निघूया. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत बाबुलनाथ मंदिराजवळ. आणि बाबुलनाथ मंदिराजवळ आता भोलेबाबांचं आपण दर्शन घेऊ. हर हर महादेव बाहेरूनच त्यांना पाया पडू आणि आता आपण पुढे निघू. जय भोले. चला आता आपण. आणि आपण हे जे स्मारक बघताय ना, हे जे स्मारक आहे हे तुकाराम ओंबळे साहेबांचे आहे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ज्यांनी अजमल कसाबला, दहशतवाद्याला जिवंत पकडून दिला होता, त्यांचं जे स्मारक आहे. आणि इथून आता तर मंडळी, फायनली आता आपण क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आणि माझ्या मागे जे आपण जे बघताय ना सरदार गृह, तर हे सरदार गृह लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या ठिकाणी त्यांचं केसरी दैनिक यांचं इथे कार्यालय होतं. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे इथे यांच्या या कार्यालयामधून इथे त्यांचं संपूर्ण काम बघायचं होतं. या सरदार गृह त्या ठिकाणी आपण आहोत आणि समोर आहे मुंबई पोलीस कमिशनर ऑफिस. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पदस्पर्श लाभलेलं हे ठिकाण आहे. आणि या क्रॉफर्ड मार्केटला आपण इथे आल्यानंतर या ठिकाणी आपण नक्की भेट देतो. तर आर्या इथे उभे. आर्या चल, आर्या. तर चला मंडळी, आत्ताशी कुठे दुकानांची बघा लागायला सुरुवात होते. हळूहळू सगळी दुकानं उघडतात. पण आपण थोडं लवकरच आलोय. तर नंतर मग दुपारी ना भरपूर ऊन वगैरे होतं. ऊन बघा किती आहे. आणि हे जे समोर आहे ना हे आपलं महात्मा फुले ज्योतिबा मंडई, जे क्रॉफर्ड मार्केट म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जायचं. थोडे चॉकलेट्स वगैरे आपल्याला घ्यायचे. तर चला मंडळी, खरेदी करून घेऊ आपण.
आत्ता सकाळची सगळी दुकानं लागायला सुरुवात झाली आणि आपण या ठिकाणी पोहोचलो. क्रॉफर्ड मार्केटला ना अशी कुठली गोष्ट आहे जी भेटत नाही. सगळ्या गोष्टी भेटतात इथे. शाळेतल्या मुलांच्या बॅगांपासून चप्पल पासून बघा इकडे उषा, बेडशीट, हे बघा कपडे, ड्रेस, लहान मुलांची खेळणी, बॅग्स, मोबाईल कव्हर्स, अशी कोणती गोष्ट आहे जी इथे आपल्याला भेटत नाही असं नाही. सगळ्या गोष्टी इथे मिळून जातात. त्या क्रॉफर्ड मार्केटला आता आपण आलोय आणि आर्याला काय घ्यायचंय तर आता आपण बघूया. तर इथे गिफ्ट गिफ्ट सीन म्हणून एक शॉप आहे. त्या शॉप मध्ये आपण जरा जाऊ. तर मंडळी आपण क्रॉफर्ड मार्केटला आलो होतो आणि क्रॉफर्ड मार्केटला आल्यानंतर आपण गिफ्ट इन शॉप म्हणून एक आहे. तर त्या शॉप मध्ये आपण अशा पद्धतीचे हे रिटर्न गिफ्ट घेतलेले आहेत. हे बघा. तर आर्याला ना हे आवडले मैत्रिणीसाठी. अरे हे जरा ऑन करून दाखव ना. ह्याला लॅम्प आहे, पेन स्टँड आहे आणि इथे शॉर्पनर आहे. हे छान आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे. मैत्रिणींना सुद्धा आवडेल. तर यांच्याकडे आपण घेतलंय आणि त्याची किंमत सुद्धा काही जास्त नाही. त्याने आपल्यासाठी व्यवस्थित करून दिलेली आहे आणि बऱ्यापैकी यांच्याकडे सगळं रिटर्न गिफ्ट साठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या यांच्याकडे भेटून जातात. गिफ्ट इन म्हणून शॉप आहे. मार्केटमध्ये आल्यानंतर क्रॉफर्ड मार्केटला आल्यानंतर एकदम समोर असणारं हे पहिलंच दुकान आहे. मी बाहेर जाऊन नंतर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण आता आपण त्यांच्याकडे हे 6 पीसेस घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी यांच्याकडे खूप सारे आयटम्स आहेत. जर कोणाला घ्यायचे असतील तर गिफ्ट इन या शॉपला आपण नक्की भेट द्या. चला त्या मंडळी यांच्याकडे आपली शॉपिंग करून झाली आहे. बघा आर्याने घेतलेलं आहे आणि आता इथून आपण निघालोय. बाय, थँक्यू. बाय, थँक्यू. शॉप मी तुम्हाला दाखवतो. हे बघा क्रॉफर्ड मार्केटला आल्यानंतर ना हे समोर क्रॉफर्ड मार्केटला आल्यानंतर हे समोर आपली मंडई आहे आणि त्याच्याबरोबर अगदी समोर असणारं हे गिफ्ट इन हे शॉप आहे आणि इथे आपण खरेदी केलेली आहे. म्हणजे चांगले गिफ्ट्स आपल्याला मिळतात. आणि आता इथून आपण पुढे जाणार आहोत मंडईमध्ये. हे बघा ह्या कॉर्नरला ना हे अप्सरा सँडविच कॉर्नर आहे. इथे सँडविच खूप चांगलं मिळतं. आता हे बाजूला एक नवीन जम्बो किंग म्हणून सुरू झालं. तर समोर असणाऱ्या ह्या मार्केटमध्ये आता आपल्याला जायचं आहे आणि इथे जाऊन थोडे चॉकलेट्स वगैरे आपण घेऊ. चला इथे आता आपण आलेलो आहोत आणि आपण क्रॉफर्ड मार्केटमध्ये आतमध्ये एंट्री करतोय. आणि गृहउपयोगी आपल्याला घरामध्ये ज्या वस्तू लागतात त्या वस्तू सगळ्या आपल्याला इथे भेटून जातात. चॉकलेट्स वगैरे आपल्याला इथे भेटतील. बघा आतमध्ये बऱ्यापैकी चॉकलेट्स, अत्तर, ड्रायफ्रूट्स यांचं हे संपूर्ण मार्केट आहे.
तर मंडळी आपल्याला घ्यायचे चॉकलेट्स आणि आपण चॉकलेटच्या दुकानामध्ये जाऊ. इथे साहे मंडळी आता आपण क्रॉफर्ड मार्केटला आतमध्ये आलो आणि इकडे बघा आता आपण ना चॉकलेट घेण्यासाठी आलो. चॉकलेट बघा, या मार्केटला आल्यानंतर ना आपल्या घरगुती वापरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत ना इथे आपल्याला भेटून जातात. इकडे बघा, ड्रायफ्रूट्स, घरामध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, भाजीपासून चॉकलेट्सपासून ते अगदी म्हणतात ना अगदी कपड्यापासून सगळ्या वस्तू या मार्केटला आपल्याला भेटतात. आणि थोड्या किमतीमध्ये पण थोडा फरक आहे. बाहेर जर घ्यायला गेलो तर आपल्याला महाग मिळतात, पण इकडे जरा स्वस्त आहे. हे बघा, हे दुकान आहे संभाजी राजाराम चव्हाण मापरेकर 169 म्हणून शॉप आहे. आणि या ठिकाणी म्हणून आत्ता आपण चॉकलेट्स घेतलेले आहेत. आता हे कसले चॉकलेट घेतलं माझं, हे बघा, याच्यामध्ये आहे बदाम आहे या चॉकलेट्समध्ये. हे मिल्क चॉकलेट आहे आणि हा जरा एक वेगळा पान फ्लेवर आहे. तर हा पान फ्लेवर पण आपण घेतला आहे. या 3 प्रकारचे आपण चॉकलेट घेतली आहेत आर्याच्या वाढदिवसानिमित्त. आता हे मंडळी क्रॉफर्ड मार्केटमध्ये आल्याच्या नंतर ना आपल्याला बडीशॉप घ्यायची होती. हे बघा, या ठिकाणी ना बडीशॉप आहे आणि याच्याकडे ना आपण ही भाजलेली बडीशॉप घेतलेली आहे. हे बघा, ॲपेक्स ड्रायफ्रूट सेंटर आणि यांच्याकडे ही बडीशॉप छान भेटलेली आपल्याला. 110 रुपयाला पाव किलो. बाकीच्या ठिकाणी विचारली तर तिकडे 150 रुपये 140 रुपये अशी होती. यांनी आपल्याला 110मध्ये दिलेली आहे. आणि हे बघा, यांच्याकडे हे मखाना आहे ना, किती काय 360 रुपये. हे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. आता सध्या याच्याकडे आपण बडीशॉप घेतले आणि आपले इथून आपण पक्ष्यांचं मार्केट आहे या साईडला, पक्षी, तर ते बघण्यासाठी आपण जातो. मंडळी आपण आत्ता क्रॉफर्ड मार्केटला आलो आहे. हे मांजर बघा, हे बघा, पर्शियन नसल आहे. डोळे बघा तिचे काय भारी आहेत. ही बघा, इकडे बघा, फुल व्हाईट मध्ये, जबरदस्त. हा, हे बघा, आपल्याला हात नाही होते. बघा इथे आतमध्ये असणाऱ्यांची किंमत आहे आणि इथे बाहेर बसले ना तो आपला बिचारा गरीबासारखा बसलाय. खूप मोठं मार्केट आहे पक्ष्यांचं. पक्षी, प्राणी, मांजर, फिश बघा, हे सगळे गोल्ड फिश आहेत. ओरिंडा, त्यांचं हेड वगैरे बघा किती मस्त आलेलं आहे. ओरिंडल फिश आहेत. हे बघा किती भारी आहे. हा, तुमच्या जवळ गेलं की एकदम ते आपल्याला हात मिळवता येतात. ह्या थोड्या मोठ्या साईजचे आहेत. हे बघा, हे बघा किती क्यूट आहे. आणि हे डॉगीज बघा इथे किती आहेत. भारी पपी. कोंबड्यांची पिल्लं बघा, बदक, हम्म, कासव आहे. छोटे उंदीर बघा, पक्षी बघा किती भारी आहे.
हम्म. पोपट. आपल्याकडे हे होते ना हे टायगर फिश आहे. टायगर फिश आहे. हा किती अरवाना बघा. करंट वाले वाटते. भारी अरवाना. तर मंडळी या क्रॉफर्ड मार्केटला आल्यानंतर फिश, पक्षी, कुत्री, मांजरी आपल्याला सगळे मिळतील. हा फ्लोरन बघा. त्याचा हेड बघा केवढा आला. जसा आपण कॅमेरा हलवू ना तसं तो आपल्याकडे बघतो बघा. मस्त जबरदस्त हेड आलाय त्याला बघा. हे भाई किती 6,000च आहे बघा. जसं आपण बोट इकडे इकडे करू ना तसं तो आपल्या बोटाकडे येते बघा. जबरदस्त. फिश टँक मध्ये असं फिश ठेवायला किती मस्त वाटेल. एक नंबर. हे सगळे गोल्ड फिश आहेत बघा. असे छोटे जर तुम्हाला टँक वगैरे घ्यायचे असतील ना तर क्रॉफर्ड मार्केटला या. इथे खूप सारी दुकान आहेत. फिश टँक मध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत सजावटीसाठी. सगळ्यात मोठा पोपट आहे इथे मकाव. हा बघ भारी. तर चला म्हणजे इकडे तुम्हाला ससे दाखवतो बघा. हे ससे बघा. हे गावठी ससे वेगळे असतात आणि हे मुंबईचे ससे वेगळे. हे व्हाईट ससे आहेत. व्हाईट रॅबिट. पपया खाते. तर चला म्हणजे इथून आता आपण निघालोय. एवढे काय आता पक्षी वगैरे पहिल्यासारखे ठेवत नाहीत. म्हणजे जे काय इंटरनॅशनल लेवलचे जे बर्ड्स असतात ना ते आता इथे मला वाटतं ठेवत नाहीत मकाऊ वगैरे. नाही तर पहिले खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सगळे पक्षी असायचे. ठीक आहे. तर बऱ्यापैकी आता आपण पक्षी वगैरे बघितले आणि इथून आता आपण निघालोय. क्रॉफर्ड मार्केटला आल्यानंतर ना इथे फ्रेश फ्रूट म्हणजे फळं एवढी छान भेटतात ना. एकदम क्वालिटी A1 क्वालिटीची सगळी फळं इकडे भेटतात. हे बघा. म्हणजे फळांचं एवढं मोठं मार्केट आहे ना. जर फळं वगैरे घ्यायची असतील ना तर एकदम फ्रेश फ्रूट आपल्याला इथे मिळतं. बरीचशी मंडळी इकडे फळं घेण्यासाठी म्हणून खास येतात. वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत बघा. आपण कधी अशी फळं पाहिली पण नसतील अशी फळं येते. हे ड्रॅगन फ्रूट आहे. हे माल्टा आहे. हे पेर आहे. हे ओले खजूर आहेत. त्या ठिकाणी द्राक्ष आहेत. छोटे संत्रे आहेत. ऍपल आहेत बघा. आणि हे आहे ना हे आवाकाडू आहे. हे सीताफळ बघा केवढं मोठं आहे. एवढं सीताफळ आपण कधी पाहिलं का. गावी आपल्याकडे जे सीताफळ येतात ना खूप लहान लहान असतात. तेवढे सीताफळ बघा. एवढं मोठं सीताफळ किती छान आहे. सफरचंद अशा पद्धतीने मार्केटमध्ये विकायला ठेवले बघा. बघूनच किती छान वाटतं. दुकान सजवण्याची पद्धत बघा त्यांची. एवढं छान त्यांनी दुकान लावलंय ना. हे प्लम आहे. हे प्लम आहे ना. हे गावी आपलं जे रातांबे असतात ना त्या पद्धतीचे फळ आहे प्लम. हे द्राक्ष. फळं घ्यायची असतील तर मार्केटला या ठिकाणी या. चांगली फळं तुम्हाला भेटतील. आणि आपण इथून आता निघालोय. हे बघा हे आहे आपलं मार्केट.
आणि आर्याला आता भूक लागली आणि आता आम्ही इथून निघालोय. आणि या पली एक नवीन जम्बो किंग म्हणून एक बर्गर चाललेला आहे. आर्य म्हणते आपण या ठिकाणी आपण बर्गर खायला जाऊ. ये दो दिन वेज आहे ना. तर मंडळी आपले बर्गर क्रिस्पी बर्गर आलेले आहे. छोटीशी पेट पूजा करू आणि मग आपण आपल्या घरी निघू. आजचा जो आपला जो व्हिडिओ होता, तर हा व्हिडिओ आता ते बऱ्यापैकी आपण शूट केला आणि आता आपण इथून निघालो. तर आपण आता इथून घरी जाऊ. तर जाता जाता एक आपला जे फेवरेट ठिकाण आहे त्या फेवरेट ठिकाणावरती आपण थांबू आणि मग आपण तिथे आपला हा व्हिडिओ आपण संपवू. तर चला आता आपलं फेवरेट ठिकाण कुठलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. चला. तर मंडळी आता आपण अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत मरीन लाईनच्या या ब्रिजवरती. आणि या ब्रिजवरून जो या बाजूला जो समुद्राचा जो काही व्ह्यू दिसतो ना तो अप्रतिम असतो. आणि या ठिकाणी आल्यानंतर ना जर खूप छान वाटतं. त्यामुळे इथून कधी येता जाता या ब्रिजवरती मी नक्की थांबतो आणि इथून आपल्या मुंबईच्या या मरीन लाईनच्या समुद्राचं नक्की इथून एक व्ह्यू मी नक्की बघत असतो. तर आपण सुद्धा बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. हे जे समोर आहे हे गिरगाव चौपाटी आणि इथे समोर आहे हे राजभवन. आणि हे बघा या साईडला आहे ना हे मागे आहे एअर इंडियाची इमारत. आणि इथून संपूर्ण मरीन लाईनचा हा समुद्र किनारा दिसतो. किती सुंदर असा हा समुद्र किनारा आहे बघा. तर मंडळी या ठिकाणी आल्यानंतर आहे ना कधी खूप छान वाटतं आपल्याला. तर आज आम्ही हा व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून खास आम्ही क्रॉफर्ड मार्केटला आलो होतो. आणि क्रॉफर्ड मार्केटवरून जाता जाता आम्ही या ठिकाणी आता थांबलो आहे आणि इथे येऊन आपण आता हा व्हिडिओ शूट केला आहे. तर मंडळी ओव्हरऑल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आजच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. बाय.